म्हणून माय बापू या ठिकाणी संतांचा अभंग निवडला। काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवितील, काय द्यावे तसे व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा। संत सहज बोलतात माय बापू, सहज बोलणे ही तो उपदेश, करुणी सायास शिकविती। सायास करतात आत्ताच करतात पोरांनो, वाईट मार्गाला जाऊ नका, कारण संगत सज्जनाची करावी। संगत करे सज्जन की तो बढ़त बढ़त जाए, संगत करे गधे की तो डोडोला खाते जाए। संगत मत करना खोटी, दुनिया उल्टी है ये झूठी। सगा भाई को बुरा बोले, साले को सन्माना, माँ बाप को भीख मांगे, ससुरे को जिमखाना। ये दुनिया उल्टी है ये झूठी, संगत मत करना खोटी। वाईटाचा मार्ग पत्करू नका। चार लोक असू द्या पण सज्जन असावी। नवलंकाराच्या मोठी विशेष अज्ञानाच्या नलगे पाठी, पण सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचविती। म्हणून संगत करायची तर सज्जनाची करा, संतांच्या संगतीमध्ये राहा। ज्ञानोबा म्हणतात संतांच्या संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथ एकच पंथ आहे। वारकरी संप्रदायासारखा पंथ या जगामध्ये दुसरा कुठेच नसणार माय बाप हो। प्रत्येक पंथ येतील पण म्हणजे ज्ञानोबा तुकोबा दरावे सखुबाई कानोपत्र मीराबाई कानोपत्र त्या संतांनी जी भावना देवावर ठेवली आणि देवाने त्यांच्यासाठी प्रत्येक काम केलं की नाही। जनाबाई जर जात्यावर बसली तर त्या मोत्याच्या दाण्याला काय म्हणायची, जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे। तुझ्या कृपेने विठ्ठला आमासी काही नाही उणे। जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे। गोव्या गाऊन ईश्वराचे दाशी जणीच्या घराते, दळण चढिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी। जनाबाईवर चोरीचा आळ आला पण जनाबाई घाबरली नाही। बाईच्या अंगामध्ये फार शक्ती असते, तिला भक्ती म्हणले भक्ती, देवाला भक्ती आवडत होती, याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची। भक्ती कुणाला म्हणलं, अरे जिने काम सोडलं काम धाम, संसार विसरली हरिभजनी रंगली। राधिका हरिभजनी रंगली, गोकुळ वदले राधा वेडी, संसाराची माया तोडी। जगावे गळी प्रीत आगळी, कुंजवनी राधिका पाहिली, हरिभजनी रंगली। राधिका हरिभजनी रंगली रंगली। आपली पोरं कलियुगाची मुलं झालं धर्माचं वाटोळ। सध्या तो पिक्चर कुठला आलाय, पिक्चर सैराट झालं जी। काय त्या आरची परशाला पाहून महाराष्ट्राच्या 12,000 पोरी आम्ही पळून गेल्या। किती सैराटचं काम, अरे गोकुळामध्ये पण होतं ना हे सगळं, पण त्यावेळेला त्या राधा आणि मीरा किती सैराटल्या होत्या। एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों के चाह में बोलो, अंतर क्या दोनों के चाह में बोलो। एक प्रेम दीवानी, एक दीवानी, एक प्रेम
ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया, राधा जी से वो बैठी मुकुंद, मेरा हाथ दिखाया, हाथ दिखाया। एक मुरली एक पायल, एक पगली एक घायल, अंतर क्या दोनों की जान बोलो, अंतर क्या दोनों की जान बोलो। एक पुरातन भाई एक मूरत वाली, एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी, दर्द दीवानी। दिवाण्या झाल्या होत्या दिवाण्या, बघा ना आल्या की नाही? दिवाण्या झाल्या होत्या दिवाण्या, दिवाणीवर सुद्धा बोलतो दिवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नाद दीवानी बनी। हट बाजार में मीरा की कहाणी, सद्गुरु चरणों में मीराबाई राणी, म्हणून त्या रात्रंदिवस भजन करत होत्या। याचं कारण असं त्यांना धन मिळालं होतं, धन मिळालं होतं कुठलं? आयोजी मैंने राम रत्न धन पायो, वस्तु अमौलिक दी मेरे सदगुरु, कृपा कर अपनायो। पायो जी मैंने राम रत्न धन पायो। मीराबाई विष पिली, विष, मीराबाई विष पिली, मरणकार विसरली। आपली मीराबाई विष पिली असती, गोटीला नेईपर्यंत थुकली असती। आपल्या मिरीच्या मुखामध्ये घेतली मशेरी, तिने असं केलं नाही, हिने तसं केलं। अरे ती मीराबाई होती बघू, त्या मीराबाईला भगवंताला हृदयामध्ये पाहत होती आणि एक गोकुळामध्ये पाहत होती। उभी मीरा हे वाट मी पाहे, केव्हा भेटेल ममतानो, आदरी धराणी वेणू, वेणू वाजविला, वेणू वाजविला कोणीने। एवढ्या बाया सायलेंट होत्या। एक एक बाई जर घागर घेऊन पाण्याला निघाली ना तर काय करायची? डोळ्याचं काजळ कपाळाला लावलं, कपाळाचं कुंकू डोळ्यात भरले, हळदीने मळवट मरिले, मन मोहिले रे मन मोहिले, मन मोहिले मन मोहिले, मन मोहिले मन मोहिले। काना तुझ्या मुरलीचा पायी रे, देवा तुझ्या मुरलीचा पायी रे, मन मोहिले मन मोहिले, मन मोहिले मन मोहिले। साधू संतांचा संवाद झाला, देवाची प्रचिती माणसाला प्राप्त झाली, ते उपकार आपल्यावर होतात आणि उपकार करतात संत अगोदर, नंतर जागवतात आणि नंतर शिकवतात। पण शिकवल्यानंतर चांगलं शिक्षण देतात बरं का बाबांनो। रामकृष्ण चांगला मार्ग देतात आपल्याला, आपण चांगल्या मार्गावर जावं आणि ते शिक्षण म्हणजे असं असतं, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश। करुणी सायाचा कविती, करुणी सायास शिकविते शिकविते शिकविते, हा हा
नको देवराया अंत असा पाहू प्राण हा सर्व जाऊ पाहे नको देवराया अंत असा पाहू प्राण हा सर्व जाऊ पाहे तुझ विण ठावण दिसती भुवणी भावे हो जननी विठा पायी तुझ विण ठावण दिसती भुवणी भावे हो जननी विठा बाई नको राया अंतरा पाहू जाऊ पाहे नको राया अंतरा पाहू कृपा केली म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती तुका म्हणे वस्त्र धेनुवेची चित्ती तैसे मज येती सांभाळीत म्हणजे आम्हाला सांभाळतात पण असं जसा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं नातं माहिती ना कृष्ण म्हणजे गाय आणि अर्जुन म्हणजे वासरू जसं माय लेकराचं नातं तसं आम्हाला ते सांभाळतात तसं तुका म्हणे वस्त्र धेनू याची चित्ती धेनू म्हणजे गाय वस्त्र म्हणजे वासरू नामदेव महाराज म्हणतात की ताने वस्ता घरी बांधले से दावा परी हृदयी धावा माऊलीचा वासराला जर का बांधलं तर गाय त्या वासराचा हंबरडा ऐकला तर धावत येते की नाही आहे की नाही तसं माय लेकराचं लेकरू जर का उन्हामध्ये खेळत असेल आई लहानपणी तर आपण काय म्हणतो ए मेले अमरशी आतमध्ये ये म्हणजे याच्यामध्ये प्रेम असतं त्या बोलण्यामध्ये माझ्या लेकराला ताप येईल तसं महाराज म्हणतात तुका म्हणे वस्त धेनू वेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत इतकं नातं अगणित असतं गाय वासरासारखं आणि म्हणून ते सांभाळ केलंय कसं लेकरासारखं सांभाळतात सद्गुरू आपल्याला नाही का आहे की नाही आपलं जर चुकलं दोघा नवरा बायकांमध्ये भांडण झालं थांबा तुमचं गुरु महाराजांना नाव सांगते तुम्ही मला असं बोललात त्या ठिकाणी गेल्याबरोबर लगेच ते कोडं सुटलं जातं बाळा असं नको करू बाळा हे नको करू बाळा ते नको करू तुम्ही दोघं चांगले राहा कारण मायबाप हो गुरु आपले मायबाप असतात काही ना गुरु माझे मायबाप आणि दरुषय हरे ताप साधू संत म्हणतात ते मायबाप असतात माझा 22 वर्षाचा ज्ञानोबा त्यांना समाजाने काय म्हणले साधकाचा मायबाप साधकाचा मायबाप
क्षणे हरे तप ज्ञानाबाई माझी योग्यांची माऊली तिने निगमवल्ली प्रगट केली ज्ञानाबाई माझ्या अनाथाची माय वेदशास्त्र देती बाई म्हणली ज्ञानाबाई म्हणून एवढे उपकार झाल्यानंतर आपल्याला ते वासरासारखं सांभाळतात म्हणून त्या ज्ञानोबाऱ्यांचं त्या तुकोबाऱ्यांचे त्या निवृत्तीदादांचे उपकार आपण कधी सुद्धा विसरू शकत नाही। आई बापू संत उपकारासाठी आले असतात जगाच्या कल्याणा संताच्या उभीती आणि देह कष्टभीती परोपकारासाठी संत येतात आणि म्हणून त्यांनी जसं देवाचं चिंतन केलं तसं आपणही देवाचं चिंतन करू। विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा माझा निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती तुका म्हणे वस्ता धेनुवेच्या चित्ते ऐसे मज येती सांभाळी काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा। सर्वांनी उभे राहा उभे राहा उभे राहा। ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 हात वरती करा। ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम हो ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम निवृत्ती माऊली तुकाराम तुकाराम निवृत्ती माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली
या ठिकाणी
I'm
Tukaram,